ताकाची पिठाची चक्की आहे. शिवाय एक घर आहे, शिवाय 3 मुलगी, शिवाय मी मनी मावशी. आणि हो, या नाटकाची नायिका मात्र मीच आहे. तुम्हाला स्वतःचा पोटा पाण्याचा उद्योगधंदा करायलाच पाहिजे. आम्ही स्वतःच्या पोटाचा उद्योग करायचा. मग तुम्ही काय करणार बाबा? मी तीर्थयात्रेला जाणार. म्हणजे बसणार रे बसणार. मनी मावशीकडून बसला. अरे चुकला रे चुकला, घरादाराला मुकला. धनी धनी मी हात मारते. मनी मावशी. तुला बोलता येतं? म्हणजे मी ना आजपर्यंत तो त्याचे तालीमध्ये चालणारा माकड पाहिलं होतं. माकडासारखा उड्या मारणारा माणूस पाहिला होता. पण हे माणसासारखं बोलणारं माणसं पहिल्यांदा बघतोय मी. कमाल आहे. टक टक टक. एका मोरेला 5 होतील. एका मोरेला 5. नाव काढू नकोस त्या उंदरांचं. सगळ्या घरभर झाले उंदीर. पण काय ग, तू मांजर असून बोलतेस कशी? त्याचं काय ना आजीबाई, की मी विलायतेला जाऊन आलेली फार फार मराठी बोलणारी शिकून आलेली मांजर आहे, म्हणून मला बोलता येतं. हो का? आहा, काय ग, नाही ऐकत घुस पाळण्याची आणि न्यायला पाहिजे विलायतेची मांजरी. ऐक तरी बघा. आमच्या घरी चल, आमच्या घरी चल, आमच्या घरी चल, घरी. मोहरा, तू चांगला श्रीमंत सरदार व्हायला हवंस. सरदार आणि मी काहीतरी अफाट बोलतेस तू. राजकन्या, मी आता राजकन्याकडे जायचं. पांडुरंगाला गारण घातलं, आढ्याला भिडलं, दारीचं बाजलं. अगं बाई, तिकडे कोण आहे? बघा बरं, कसं वाटतंय आता? मोठे भूत हे मांत्रिक संबंध आज्ञा वेताळ लाजूगारा. मग पिता, आधी हे एवढं जेवण जेवून घ्या. चांगले तांबड्या पाण्यातले मासे मिळाले. किती देखणा उमरा होता. माझी आपणहून चौकशी केली. नाहीतर हे मी समोर उभी असली तरी दिसत नाही मी यांना. मी अचाट गावची राजकन्या, पण मी काही गोष्टीतल्या राजकन्यासारखी मोठ नाही. 4 मुलीसारखं धावावं, खेळावं, जंगलात जाऊन मुलांची पिसं गोळा करावी असं मलाही वाटतं. पण मी राजकन्या आहे ना, त्यामुळे पिताजी मला राजवाड्यावर कुठेही जाऊ देत नाही. मला कंटाळा आलाय. ओ शुक ओ शुक. मला कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय. मला अगदी कंटाळा आलाय. तू रे कोण? मला असं कळलं होतं ना की तुम्हाला ना खूप कंटाळा आलाय. हो ना? हो ना, हा. मला इतका कंटाळा आलाय की अजून थोडा आला तर मी मरून जाईन. हा, म्हणूनच मी तुम्हाला ते कंटाळ्यावरचा एक उपाय सांगायला आलो. पण कोण आणेल ना तो प्राणी? अहो तुमचे पिताजी, आपले पिताजी महाराज आहेत ना, ते नक्की आणून देतील तुम्हाला प्राणी. त्यांच्याकडे तुम्ही मागा. अगं बाई, पिताजी येत आहेत. पिताजी येत आहेत. पिताजी येत आहेत. पिताजी, महाराज, समाजराव महाराज, अरे पकडा. घरलाय महाराज, घरलाय. सोडा. असं नीट उभे राहून बोला. पाऱ्या चूक झाली
कोण विचारणारे माझ्यासारख्या श्रेष्ठ जादूगाराशी कसं वागायचं ते तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. असं म्हणजे तू जादूगार आहेस मग राजवाड्यात भेट येता म्हणजे मी पिताजींशी बोलून तुझ्या जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम. थांबा थांबा कोणीतरी वाचवा वाचवा. हे काय बस आता यांना बावलीच करतो. हा जादूगार तुमची बाहुली करणार आहे. अरे हा तू कुठं चालली आता कोण येईल तुला सोडवायला हा? राजकन्याला त्या हड्डी रमदास जादूगारांना पळवून नेलेलं आहे. आता आमची भिस्त फक्त तुमच्यावरच आहे. पण तुला तिच्याशी लग्न करायचं की नाही हे तू नक्की ठरवलंस मग बोल ना कसं. करायचंय. ठीक आहे मग मी सांगते ते नीट ऐक. जगात न दुसरी अशी जगात न दुसरी अशी अचाट गावची अफाट मावशी